या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे निवडणुकीची चुरस दिसून येत आहे। दक्षिणमधील 6 जिल्हा परिषद जागांसाठी बुधवारी शेवटच्या दिवशी 50 उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून एकूण 73 अर्ज दाखल झाले आहेत, तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी शेवटच्या दिवशी 99 उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून एकूण 145 उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे। पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाकडून उमेदवारी दाखल करण्यात आली असून निवडणुकीचं अंतिम चित्र 27 जानेवारीला स्पष्ट होणार आहे। दक्षिणमध्ये प्रथमच भाजपाकडून एका जागेसाठी 2 एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे, त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी दिसून येत आहे। यावर पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण तहसील कार्यालयासमोर इच्छुकांसह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। यावेळी भाजपाकडून उमेदवारी व एबी फॉर्म मिळण्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती। माजी आमदार दिलीप माने व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी भाजपचे एबी फॉर्म निवडून कार्यालयात सादर केले, तर दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यालयातून दीपक चोपडे यांच्या मार्फत एबी फॉर्म देण्यात आले। त्यामुळे भाजपामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरूच असताना गटबाजी दिसून येत होती। 9 वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी बोरामणी 16, कुंभारी 5, वळसंग 12, हत्तूर 3, मंद्रुप 7 व भंडारकवठे 7 अर्ज दाखल करण्यात आले, तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी बोरामणी 6, कुंभारी 7, वळसंग 9, हत्तूर 11, मंद्रुप 8, भंडारकवठे 4, कासेगाव 13, धोत्री 5, होडगी 14, औराद 10, कंदलगाव 9 व निंबर्गी 3 दाखल करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 73 तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 145 अर्ज दाखल झाले असून निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे। मात्र भाजपामधील गटबाजीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे। आमचे प्रतिनिधी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। ब्रह्मांड नायक स्वामी समर्थाचरणी कोटी कोटी प्रणाम करून भारतीय जनता पार्टी कमळ म्हणजेच आमचा उमेदवार आमचे जिल्हाध्यक्ष डिक्लेअर करतील। बोरामणी जिल्हा परिषद गटामधून आमचे जे जिल्हा परिषदचे सर्व उमेदवार भरलेले, पंचायत समितीला सर्व उमेदवार भरलेले, ज्याला एबी फॉर्म मिळेल तेच उमेदवार आहे मिळालेला आहे, ज्याच्या नावानं एबी फॉर्म मिळालेला आहे त्यांच्यासाठी सर्व एकमताने आम्ही स्वामी समर्थानंतर आमचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ब्रीदवाक असलेले आमचे नेते, तालुक्याचे भाग्यविधाते पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचं जे आदेश आहे त्या आदेशाचं पालन करून स्वातंत्र्यापासून आतापर्यंत बोरामणी जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं नव्हतं। आज मी असं घोषित करतो, कुठलेही उमेदवार राहू दे, आज उमेदवार निवडून आलेत, फक्त शासकीय घोषणा करायचं बाकी आहे। याच्या पुढच्या काळामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद गटामध्ये आज पाणी असू दे, वीज असू दे, आज अनेक प्रकारच्या समस्या होते, शेतीच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या होते। आज असं ऐकण्यात येतंय दुसऱ्या पक्षाचं महिलांना सक्षमीकरण करायचं म्हणतो, परंतु महिलांना नाही त्या धमक्या दिलं जात आहे, नाही ते ऐकायला मिळतंय। अशा परिस्थितीमध्ये राजकारण करायचं का नाही हे भीती वाटायली। महिलांच्या बाबतीत जे काय काल परवा ऐकायला मिळालं ते धक्का बसल्यासारखं झालंय। 40-50 वर्षापासून आम्ही राजकारण केलंय। आम्ही राजकारण करत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून काम केलंय। काम करत असताना 84ला त्या काळामध्ये ग्रामपंचायतवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला। त्या काळापासून संघर्ष बलिदान देऊन त्या बोरामणी जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही कमळ फुलवण्याचं काम करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलं, परंतु आज आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि झालंय का म्हणजे आता निवडून आलेलं घोषितच केले आहे सारखं आहे। परंतु आपल्याला सचिन दादा जे आहेत, आता आमचे एक भाग्य आहे, आम्हाला आमच्या मतदारसंघाला तसं आमदार मिळाले। पुढील काळामध्ये हे आज आपण जे आज आमच्या मतदारसंघातून आमच्या तालुक्याचे अध्यक्ष महादेव पाटील, आमचे बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, या भागातील सर्व उमेदवार, सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी सर्वांच्या आशीर्वादाने बोरामणी जिल्हा परिषद गटात कमळ आज फुललंय असं मी घोषित करतो। आणि आमचे उमेदवार
आज जे एबी फॉर्म आलंय ते आमचे जिल्हाध्यक्ष डिक्लेअर करतील, परंतु एबी फॉर्म जे आहे कमळ फूल कमळ चिन्ह या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये विकासाच्या माध्यमातून विकास काय असतं हे दाखवण्याचं काम आमचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टींनी केले. भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा सचिन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सचिन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ भारतीय हैं. जनता पार्टी पक्ष नुसतं नसून एक परिवार आहे आणि परिवारातल्या सदस्यांना कुणालाही मागितलं ह्याचा अर्थ कोण विरोधक नाही. एकमेकांनी ज्याला उमेदवारी दिली ते मीच म्हणून समजून आम्ही त्याला बहुसंख्य मतानं आमच्या जिल्ह्यामध्ये कोणच तेवढ्या मताधिक्यानं निवडून आणलं, एवढ्या मताधिक्यानं मोठ्या प्रमाणात आम्ही निवडून आणणार एवढं आजच्या या प्रसंगी तुम्हाला सांगून आणि सिद्धाराम शरणाच्या चरणी प्रार्थना करून आमचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी माझं नाव श्रीनाथ जयकुमार वाघमारे, कुंभारी गट आणि धोत्री गणातून माझी धर्मपत्नी धोत्री पंचायत समितीतून सौ अरुणा श्रीनाथ वाघमारे ओबीसी महिला प्रवर्गातून शिवसेना धनुष्यबाणकडून शिंदे गट लढत आहे. काय अजेंडा ठेवले तुम्ही निवडणुकीचा? तुमचं काय ध्येय आहे, काय विजन? विकास कामामध्ये कोणकोणते प्रकारचे विकास काम असले? गावातील सबस्टेशन म्हणा, सरकारी दवाखाना म्हणा किंवा गटरी म्हणा, मेन रोड म्हणा, स्थानिक मुद्द्यासाठी धडपडतात. तुमची धर्मपत्नी या ठिकाणी उभी आहे. हां, महिलांसाठी काय विशेष एखादं काय नियोजन केलंय का तुम्ही? महिला बचत गट चालवणे, घरगुती काहीतरी व्यवसाय करणे, त्याच्यावर आपलं भर. तुमच्या गावकऱ्यांना काय आव्हान कराल, काय सांगा? त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं आणि गावची लेखमती तीच आहे आणि सोनू तीच आहे. काय मध्यमरूपी आम्हाला आशीर्वाद द्यावा. मी सिद्धाराम नागनाथ हेले, तांदवाडी, माजी सरपंच, भारतीय जनता पार्टी तालुका दक्षिण सोलापूर माजी अध्यक्ष, भाजपा माजी जिल्हा चिटणीस. आज मी भारतीय जनता पार्टीकडून माझा नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरत असताना अक्कलकोट तालुक्याचे आमदार, पाणीदार आमदार, लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्वजण जे इच्छुक उमेदवार आहे, आम्ही सर्वजण इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे. दादांनी जो आम्हाला फॉर्म भरण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांच्या ह्याच्या नेतृत्वाखाली आज अक्कलकोट तालुक्यामध्ये नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जो माणसाचा आज दबदबा आणि नेतृत्व आज सगळ्यांनी मान्य केलं आहे, त्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे की आम्हाला असला आमदार भेटला की आम्ही भाग्यवान आहोत सगळे मतदारसंघामधले, की जेणेकरून आज तर असा आमदार आमच्या बघण्यात किंवा ह्याच्यात नव्हता, तर विकासाची गंगा आणणारा एक आमदार आम्हाला भेटला आणि नेतृत्व एक चांगलं नेतृत्व आमच्या भाग्याला लाभलं. हेच आमचं बोरामणी गटातील सर्व मतदारांचं आम्ही भाग्य समजतो. आणि आज दादांनी आम्हाला कालच सगळ्यांना बोलवून सांगितलं की तुम्ही सर्वांनी फॉर्म भरा आणि एबी फॉर्म ज्यांना आम्ही देतो त्यांचं काम तुम्ही सर्वांनी एक निष्ठेने करा. आणि आम्ही दादांना शब्द दिले, दादा तुम्ही जो उमेदवार देईल तो आम्ही सर्व एकत्र मिळून आम्ही त्या उमेदवाराचं काम करू आणि त्याला निवडून आणण्याचं काम करू. आम्ही आजपर्यंत 40 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं बोरामणी जिल्हा परिषद गटामध्ये कधीच अजून हे झालेलं नाही, पण हे पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक बहुमतानं रेकॉर्ड मतदान होऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कमळ या चिन्हावरील कमळ हे बोरामणी गटामध्ये फुलणार आहे. आणि 100% सांगतो की मी दादाच्या नेतृत्वाखाली दादाच्या कामाला बघून आणि जो काय उमेदवार आहे त्या उमेदवाराचा जनसंपर्क बघून जनता आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. आणि यापुढील काळात देखील आम्ही दादाच्या माध्यमातून आम्ही ग्वाही देतो की मतदार बंधू भगिनींना जो काही विकास झालेला आहे त्यातनं काय अजून काय थोडंफार राहिला असेल तो विकास आम्ही पूर्ण करण्याचं काम आम्ही सर्व जे काही उमेदवार असतील आणि त्यांना आम्ही देणारे सपोर्ट आज आम्ही उमेदवारी भरलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्हालाच उमेदवारी भेटेल. परंतु दादाचा आम्हाला शब्द म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे. दादा जे उमेदवार देतील आम्ही त्यांचं पूर्ण सर्वांनी मिळून जे काही इच्छुक उमेदवार आहेत आम्ही निवडून आणण्यासाठी आणि आजपर्यंत जे बोरामणी जिल्हा परिषद काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता ते पुसून काढण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून दादाच्या नेतृत्वाखाली हे काम करणार आहोत, पुसून काढणार आहोत.
आणि कमळ फुलणार एवढी गॅरंटी देतो. तिन्हीच्या तिन्ही सीटं बोरामणी पंचायत समिती, काशेगाव पंचायत समिती आणि बोरामणी जिल्हा परिषद या तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आम्ही बहुसंख्येनं बहुमतानं निवडून आणू एवढंच या निमित्तानं मी आज तुम्हाला सर्वांना सांगतो. आणि सर्व पत्रकार बंधुकाचं चॅनलांचं सर्वांचं मी मनापासून आमचं तुम्ही बाईक घेतलात आमचं त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि भारतीय जनता पार्टीसाठी मी एक सांगतो तुम्हाला, मी जवळपास 32 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे एकनिष्ठेनं. जो काही त्यावेळेला काँग्रेसचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होते त्या काळात देखील आम्ही कुठं मागं पुढे डगमवलेलं नाही. आम्ही काम करण्याचं काम, भाजप वाढवण्याचं काम, कमळ फुलण्याचं काम आम्ही त्या भागामध्ये तालुक्यामध्ये केलेलं आहे. एवढंच या निमित्तानं आपल्या निमित्तानं सांगू इच्छितो. कारण कार्यकर्ते आज खूप बहुसंख्येने आहेत. आम्हाला त्यावेळेला उमेदवार भेटत नव्हते, कार्यकर्ते भेटत नव्हते, पण आज आम्हाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे, गर्व आहे की आज आमच्याकडे इच्छुकांची गर्दी आहे, उमेदवाराची गर्दी आहे आणि कार्यकर्त्यांची गर्दी आहे. हेच आम्हाला स्वाभिमान आहे. कारण आम्ही जे काही कष्ट केलेलं आहे त्या कष्टाचं फळ आज आम्हाला दिसत आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि दादाच्या रूपानं ते आणि जरा जास्त हे आपल्याला दिसत आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि भारतीय जनता पार्टीचं परत एकदा सर्व जे काही दादा उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि भारतीय जनता पार्टी आणि सर्वांचा तुमचा आभार मानून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल. आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.